याच्यात एक काहीतरी असाही लॉ आहे ना सर, की लँड घेतो आपण, ॲग्रिकल्चरल लँड म्हणजे शेतीच झाली, ती शेती घेतोय आपण. येस सर. तर ती लँड घेताना जर तुमच्या नावावर ऑलरेडी शेती नसेल तर Yes. तुम्ही नाही घेऊ शकत. तर डेफिनेटली. त्याला ते कसं आहे, म्हणजे तो लॉ काय आहे आणि त्याला लूप होल्स काय? की महाराष्ट्रामध्ये हा कायदा आहे की तुम्हाला जर शेत जमीन परचेस करायची आहे, तर ऑल ओव्हर द इंडियामध्ये तुमच्या नावावरती शेत जमीन असणं गरजेचं आहे. तो घराचा रेसिडेन्शियल प्लॉट किंवा तुम्ही म्हणाल माझ्याकडे एनिया प्लॉट आहे, तर तो नाही चालणार. नगरपालिकेमधला माझ्याकडे प्लॉट आहे, तो नाही चालणार. ज्याच्यावरती शेती केली जाते, तर असा प्लॉट तुमच्या नावावरती, तुमच्या वडिलांच्या नावावरती, तुमच्या आजोबाच्या नावावरती असणं गरजेचं आहे. समजा माझ्या नावावर नाही, पण माझ्या आजोबांच्या नावावर चालेल. जमीन आहे किंवा वडिलांच्या नावावर आहे, तर मी घेऊ शकतो. घेऊ शकता, Okay. डेफिनेटली घेऊ शकता. पण ते कागदपत्र काय लागतील मग बरं, दाखवायला? तिथलं म्युटेशन फाईल जसं आपला महाराष्ट्रामध्ये 7/12 असतोय, हां. तसं नॉर्थमध्ये गेला की खसरा खतोनी असते, साऊथमध्ये गेला तर म्युटेशन दाखिला म्हणतात त्याला, हां, हां. तर तो असतोय. म्हणजे असे बरेचसे डॉक्युमेंट आहेत. पैकी कुठली एक डॉक्युमेंट म्हणजे ज्या बेसिसवरती इथला अधिकारी, महाराष्ट्रातला अधिकारी, तुम्ही किंवा तुमचे वडील किंवा तुमचे आजोबा तिथले शेतकरी आहेत की नाही हे ऑनलाईन पोर्टलला चेक करू शकतील, असा एखादा पुरावा. एवढं नॉलेज कुठून आलं सर तुम्हाला? ऍक्च्युली सर विषय काय आहे की मी म्हणजे खास करून माझा तो स्वभाव राहिला पहिल्यापासून की एखाद्या इंडस्ट्रीमध्ये मी ज्यावेळेस एंट्री करतो किंवा त्या इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेस काम करतो, तर मला असं वाटतं की त्याची इत्तमभूत माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. कारण एखादा व्यक्ती त्यांच्या आयुष्याची पूर्ण कमाई तुमच्या शब्दावरती किंवा तुमच्या एक्सपिरियन्सवरती लावत असतोय. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTubeवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.